माणूस बर्नआउटचं म्हणजे काय लक्षणं दिसतात किंवा बिहेवियर काय चेंज होतं? आपल्याकडे जी ऊर्जा आहे ती जर आपण प्रमाणाच्या बाहेर वापरली, सगळ्या प्रकारची ऊर्जा, शारीरिक ऊर्जा, मानसिक ऊर्जा, बौद्धिक ऊर्जा, हं. ह्या सगळ्या ऊर्जा जर आपण आधीच वापरून टाकल्या, म्हणजे पूर्वी आपले आई वडील 40 वर्ष 35 वर्ष काम करायचे आणि त्याच्यानंतर रिटायरमेंट नंतर पण त्यांचं काम सुरूच आहे. हो, हो. आपली पिढी जर बघितली, म्हणजे जी आता 55 पर्यंत आली आहे, ती म्हणजे आपले सिनियर, आपले ज्युनियर 35 ते 55च्या मधली पिढी, हे फार थकून गेल्यासारखे वाटतात. आणि आयुष्य म्हणजे जसं मगाशी म्हटलं तसं आयुष्य एक न संपणाऱ्या कामांची यादी झालं आहे. तर या लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लक्षणं दिसतात. शारीरिक लेवलला हे थकून गेलेले असतात. त्यांचं जे काही बीपी आहे किंवा शुगरचे प्रॉब्लेम्स असतात, वजन वाढलेलं असतं. त्यांचं मोटिव्हेशन जे आहे ते खूप कमी असते. म्हणजे हे तुमचं कॉग्निटिव्ह लेव्हलला आलं किंवा बौद्धिक लेव्हलला आलं. काम करण्याची प्रेरणा असते. सगळ्यात मोठं म्हणजे सिनिझम, म्हणजे एक थोडंसं कामाप्रती घृणा निर्माण होणे किंवा कामाबद्दल आपुलकी न वाटणे, कामाच्या ठिकाणबद्दल आपुलकी न वाटणे. म्हणजे एक ऑफिस स्पेस नावाचा मूव्ही होता 2000 साली आलेला. त्याच्यामुळे तो जाळूनच टाकतो ऑफिस, पूर्ण एक माणूस दाखवलाय. ते तशा टाईपच असते की ऑफिसच्या सहकाऱ्यांबद्दल किंवा ऑफिसबद्दल कुठल्याही पद्धतीची अटॅचमेंट न वाटणे आणि आलेला दिवस ढकलणे. आणि ही अवस्था अशी आहे की ही एकदा आली की म्हणजे एकदा समजा 20 वर्ष काम करून, 15 वर्ष काम करून किंवा 10 वर्ष काम करून, तर ही अशी औषधं गोळ्या घेऊन बरी होत नाही. ती निव्वळ रेस्ट, म्हणजे ज्याला आपण विश्रांती म्हणतो, त्यांनीही बरी होत नाही. त्याला प्रॉपर काउन्सिलिंग, विचारांची पद्धत बदलणे, आराम, आणि आराम म्हणजे फक्त डिस्ट्रॅक्शन नाही, रेस्ट बट नॉट डिस्ट्रॅक्शन. रेस्ट म्हणजे फुल्ली रेस्ट. तर हे सगळं आवश्यक आहे.